कुठं तरी गाल्ल्या गाल्ल्या येते कडनं पण चहा घेतला सिटी झाली माहिती का आता तर त्याच्या बोलतोय घे 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 घे. अरे काय मी सांगतो तुला काही चहा प्या ना काय नाही सांगतो तुला नको. हे चुकीचं आहे तुमचं. फोर्स नाही करायचं एखाद्याला. त्रास होऊ शकतो तुम्हाला. काय त्रास मग काय जडत चहा होता तो लॉंग रूटने शॉर्टकट आहे. जर्सी बघ. वाव नाईस बफेलो. बफेलो बफेलो आहे काही गाईला बफेला बोलतोय बघा. एवढा शिकला ग्रॅज्युएशन येऊ घे ना तू मार ना इकडून. नमस्कार मित्रांनो, मी मयूर जाधव. पुन्हा तुमचं सर्वांचं आपल्या नवीन व्लॉग मध्ये मी स्वागत करतो. तर रात्री प्लॅन झालाय शिर्डीला जायचं आणि आज प्लॅन आमचा सक्सेसफुल पण झालेला आहे. तर आता वाजलेत 3. तर 3 वाजता आम्ही सगळे आता घरातून निघतोय. बाकीचे वाट बघताय चांदायला दिनेकडे. तेजस शेठ घरी आलेला आहे. तेजस शेठला पण खूप दिवसापासून इच्छा होती की शिर्डीला मयूर जाऊया, पण आमचं चलबिचल चाललं होतं बाबा, एकाला टाइम भेटतो एकाला नाही. तर अशा प्रकारे आज प्लॅन झाला. बाकीच्यांनी सगळ्यांनी त्यांची कामं उरकून आज ते रेडी झालेत. तर चला मग आता आम्ही निघतोय. पॅकअप आमचा झालेला आहे, बॅग वगैरे घेतले कारण का आज आमचा स्टे होणार आहे. तेजस शेठ पण सोबत आहेत आणि पाहू शकता पाऊस पण आहे. आता आपल्याकडेच पाऊस आहे, नाशिकला पाऊस आहे का नाही का माहीत नाही, पण चला ठीक आहे. तर शॉर्ट वगैरे आणि जॅकेट वगैरे घातलेलं आहे कारण की ट्रॅव्हल्स करायचे एवढा. आणि कसं आहे परत आखडल्यासारखं नको आहे म्हणून शॉर्ट आणि आपला जॅकेटच घातलं आहे. निघालेले आहेत आता. चला चला 5 झाला. चला घेतला ना बाकीचा काय राहिलाय का? वॉलेट माझ्या गाडीमध्ये आहे. चल छत्री बित्री कुठे घेतो? चावी घेतली ना गाडीची? पाऊस खूप पडतो यार. पाऊस जा मेरे जा. हे बघ काल परवा दिवशी घालून गेलो होतो इशूज. हे बघ झालं खराब. आपण ते मागलंच बघ. पाऊस जाम पडतोय. चला गाडीत बसलोय, पक्का पाऊस आहे. जाम कायच्या काही पाऊस पडतोय. चला मग आता सीएनजी टाकायला लागल. भेटेल ना कुठं? इथे जाऊ ना क्वेश्चनवर. तर बघू शकता तुम्ही किती पाऊस पडतोय. जाम पाऊस आहे, सकाळपासूनच पाऊस पडतोय. एक 3-4 दिवस झालं पावसाने तरी काही आपल्या रायगडमध्ये झोड घेतले. तरी पण चला प्लॅनिंग झालाय, बोललो आज काही करून फिसकाडाचा नाही. शेडची एक 4-5 महिन्यापासून इच्छा होती, तर त्याची आज इच्छा कंप्लीट होणार आहे शिर्डीला जायची. आणि मी पण बराच दिवस झाला गेलो नाही. आज फायनली तो दिवस आलेला आहे आमचा की बाबा प्लॅन सक्सेस झालाय. राहुल शेठला टाइम नसतो, दिनू शेठला टाइम नसतो, शेठला टाइम नसतो, कल्पेला टाइम नसतो, नैनेला टाइम नसतो, पण आज सगळ्यांनी टाइम काढलेला आहे. पण या पावसाच्या दिवशीच वा, हा प्लॅन रात्रीच झालाय. पण ठीक आहे, असे अचानक झालेले प्लॅनच सक्सेस होतात. तर दिनू शेठ आता आलेले आहेत आणि अजून राहुल शेठ आणि नैना शेठ आणि कल्पेश शेठ हे 3 जण राहिलेले आहेत. पावसाने खूप धुमाकूल असा घातलेला आहे, तरी आम्ही जाणार. किती संकट आली तरी आम्ही जाणार, कारण का तेजस शेठची इच्छा आहे आणि त्याच्याबरोबर आमची पण इच्छा झाली. दिनू भूक लागली बाबा, मला काय खाल्ला नाही. काय घेतलं खायला? काय नाही, बिस्किट पुडा होतो ना माझ्याकडे मस्त. प्रकारे आमची सगळी पब्लिक आता जमा झालेली आणि गाडीमध्ये बसलेले. आता थोड्याच वेळाने राहुल शेठला मी गाडी देत आहे कारण की काय संबंध नाही. राहुल शेठ चालवणार आहेत. राहुल शेठ चालवणार आहेत. नाही मला ते बोलणारच नाही. राहुल शेठ नाही. राहुल शेठ आम्ही फक्त झोपायला आलोय, असं नाही. राहुल शेठ कोपऱ्यात जाऊ नका तुम्ही गाडी चालवलाय अजिबात नाही. मग काल प्या लवकर पोहोचली ना आज सांगतोय. मग आपल्याकडे आस्ती जाऊ. आपल्याकडे 2 ड्रायव्हर असेल का लवकर पोहोचेल, तेजस आणि कल्प्या. तेजस शेठ काय बोलतो? बाकी एकदम खुश आहे. राहुल शेठ आणि दिनूभाई नाही ना भाई, काही शांत बसलेत काय? याला अर्थ आहे काय? भूक लागली ना, काहीतरी घ्यायला पाहता. गणपती बाप्पा मोरया. वडापाव घ्यायचा नाही ना? कुठं घेतो? कुठं वडापाव भेटेल?
आपल्या कर्जतचं आता दिले दिनू शेटकडे गाडी, कारण काय दिनू शेट बोलतो तुला जरा आराम पाहिजे म्हणून मी मुरबाड पर्यंत घेतो. बोललो घे बाबा. दिनू शेट आता ड्रायव्हिंगला बसलेला आहे आणि कल्पेश शेटने माचो आणलेले. कुठला कलर आणलाय? नाही शेटला खास सफेद कलर आणलेला आहे. नाही शेट मस्त आपला आरामात झोपलेला आहे मागे, काय त्याचं टेन्शन नाही. राहुल शेट इकडे काय गाणे लावतायत आणि मला जर कॉपीराईट आला तर तुम्हाला उपटिश पाडेल मी. जेव्हा मला ब्लॉक करायचं तेव्हा बंद करा. आता एवढी मेहनत करून फायदा नाही काय. माप छान आला तू. चल तू चला चला झाला कनेक्ट. चला मोर्या साई बाबा की. रास्ते जाऊ इकडे बघा चिकना झाला. रावला तर चिकना झाला. काय बोलतो? आता आम्ही थांबलोय कशलेला. हे पावामध्ये थोडीशी गोड चटणी टाकून आणि 2 पावामध्ये मी 2 खाईल वडापाव. आता आम्ही पोहोचलोय कशलेला. हा 1 समोसा 1 वडापाव. हे पण 2-2. तर आता कशलेला थांबलोय, खूप भूक लागली. इकडनं नाश्ता करून जातो बोललो. तर कशलेला आता मी वडापाव आणि समोसे घेत आहे. आपल्या मुरबाड मार्गे आम्ही निघतोय. पाऊस इकडं बऱ्यापैकी थांबलेला आहे, तर काय टेन्शन नाही. चला मग जाऊया आता पुढे. कशेल्यावरनं आता आम्ही समोसे आणि वडापाव घेतलेले आहेत. आता मस्तपैकी गाडीमध्ये आम्ही खाणार आहेत सगळी जण. नाही तिकडे काय हसतोय काय त्याचा त्याला माहिती. आपला रील्स बघतोय. घ्या पुढे बघा तुम्ही, पुढे बघा. बिस्लेरा घेतलेला आहे ना शेवटीला. कसे रे माणसं तुम्ही. इथं घे शाळे पैसे. चल इथं घे समृद्धी मिसलवाल्या. ते इथं की आहे का चालू? तो बंद वाटतंय तो पण. चल काय बोलतो तुला माहित नाही? तू माहित नाही का? तुला माहित ना कुठं आलोय? हा माहित नाही आला तुला? माहित आहे का रे? हो पनीरवाले नाही माहित. चला पाडगावला जाऊ. प्यारा टाकू. चाल तेजाला प्यारा टाकू ना मध्येच. तेजा नाही तेजा आणि दिन्या. अगं बहिण तेजानं रावल्या बरोबर जोड्या आणल्यात. उजवा कांदा डावा कांदा. उजवा कांदा डावा कांदा. अशा प्रकारे आम्ही पाडगावच्या इथं पोहोचलेलो आहे. आणि आता राहुल शेठ आणि मयूर शेठ या दोघांना फेरा टाकायचे, किंवा राहुल शेठ आणि दिनू शेठ दोघांनी एकच कलरचे शर्ट घातले, टी शर्ट घातलेत. वा दोघांच्या चपली पण सेम आहेत. हा बाई नाही तुम्हाला आणलं जो गुलाला. बघा याची मस्ती बघा. खलास मार करला आलाय. खलास मार तुम्ही ऐकलाय कधी? खलास मार करतोय. मासा 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 घ्या. चला बायला घ्या. बायला सुकटे बॉम्बेल. हे तुला घ्यायचे सुकट बिकट काय रे? मग सुकट तुला रे कर्ण टाकली तिने. बरोबर आहे. चला असते जाऊ दे. टारा टारा टाटा टारा टारा. तो पण सरळ तिकडच जातो. मुरबाड रोड. मुरबाड मध्ये गेला दसईला. मुरबाड हा पण चांगला रोड आहे. चांगला रोड आहे ना. आपण कुठे निघतो बोल ना? डायरेक्ट घाटाला भेटायला जातो. आले पाटा इकडेच सरळ गाव आहे. तुला माहित नाही ना इकडच्या मुरबाडचे? आमच्या पाठी येत जा ना. माहित तुला? पैसे थोडेफार फक्त खर्च पैसे बस. 9,000 त्याचे 4,000 दे. राहुल शेट 100% पण दे. 4चे 5 दिले तरी चालतील. तर आता आम्ही पोहोचतोय ते माळशेज घाटामध्ये. माळशेज घाटाचं दृश्य तुम्ही बघू शकता. पूर्ण असं धुका आम्हाला इथं लागलेला आहे. बाकीचा बघा तुम्ही काहीच दिसत नाही पुढचा. आणि खाली तर काय दरी आहे पूर्ण. त्याचे शेट तिकडे दाखवा जरा. खाली बिली दाखवा जरा. त्याचे शेट निसतं समोर दाखवतात. याला अर्थ आहे का? तिने काय उठला तू आयुष्य गावात? शिवाय काय देता तुम्ही? बघा पूर्ण असा धुका झालेला आहे.
आता आम्ही पोहोचलो येतो माळशेज घाटमध्ये. तर माळशेज घाटमध्ये सगळेजण बोलतात जरा पाय खुल्ला करू दे. पाहू शकता आता तेजस शेट खूप खुश आहे तेजस शेटला, कारण की व्हिडिओ काढायचे आहेत आणि खूप असा फॉग हा या माळशेज घाटमध्ये जमलेला आहे. तर बघू शकतो तुम्ही माझ्या मागे काहीच पुढचं दिसत नव्हता, तरी पण कसं तरी आस्ते आस्ते करून आपण गाडी आणलेली आहे इथपर्यंत. तरी बघा यांचे फोटोशूट चालू झालाय. चला चला हो ए लाव रे. आणि तुम्हाला फॉग दाखवतो. आता येता येता काहीच दिसत नव्हता, एवढा घाटामध्ये हा असा फॉग जमा झाला होता. आत्ताशी तर तुम्हाला सांगतो 6:15 झालेत, पण खूप असा फॉग आज जमलेला आहे. आणि इथं पण बघा या दरीमध्ये खाली फोटो बिटो काही नाही. चल तुझी चाल तुरु तुरु तुझी केस बुरु बुरु. काय घेतोय? अरे मका घेतो. चहा घे, चहा आपल्याला चहा घे ना, बरं वाटेल जरा. याय काय बी घेतो रे तू. तशी तिकडनं पलीकडनं इकडनं पण आहे तिकडनं पण आहे, दोन्ही साईडून आहे ना. जरा फोटोशूट करायचे त्याच्यामुळे पूर्ण नाही. आता कालोख झाला बाबा, काय येला तर तुला मारला तिथेच काढले असते. पकितली वाजते माकडा ना वाटते. गेले वाटते काय झाले वाटते माकड का मग खोलदरी म्हणजे लय खोललोय बाबा. जाशील टीच्या खाली. ए नाही नाही कुठं चाललं थांब. दादा रे काय रे काय काय विषय हा इकडे यांचा फोटोशूट चालू. ते टाइमपास करू नका बाबा, लय जायचा फोटोशूट झालेला आहे. आणि आता आम्ही निघालोय ते आपल्या शिर्डीच्या प्रवासाला. चला मग ते 7 किती झाले रे, 6:30 झालेत. 6:45 तर इथंच आता इथं निघता होतील. नाही 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 उद्या तिकड नाही आपण कसारा घाटातून. ए चला उजेड बिजेड चला, आपल्याला भरपूर अजून लांब जायचे. चल ना सांग. ए चला ना बाबा नो. आहे चल नाही रस्ता बोलतोय. तर 4 तासाच्या प्रवासानंतर आम्ही पोचलोय ते हायवेला. या शिर्डी इथून नाही बोललं तरी 60 किलोमीटर असेल ना, 50-60 किलोमीटर इथून शिर्डी असेल. तोपर्यंत आम्ही या साईप्रसाद रेस्टॉरंट प्युअर व्हेजला आम्ही थांबलोय, कारण की बोललो नंतर जेवायचे वांदे होतील. शिर्डीपर्यंत पोचता किती वाजता किती नाही, तोपर्यंत हॉटेल चालू राहतील नाही राहतील, त्याच्यामुळे जास्त रिस्क नाही घेत आम्ही इथंच आता जेवू. कारण की आज गुरुवार पण आहे, सगळेजण व्हेजच जेवणार आहेत. या हायवेला हा साई प्रसाद रेस्टॉरंट आहे. तर इथे आम्ही आता सगळे उतरलोय, इथं फ्रेश होतो आणि जेवायला डायरेक्टली बसतो. काय करतोय काय तुला आता समजला? तुला जेव्हा घरी होता तेव्हाच बोललो होतो चेंज कर. नॉन मेंटेनन्स चार्ज सेट इथं चेंज करतोय. बाकीचे आम्ही इथं थांबलोय, त्याच्या शर्टची वाट बघतोय. झाला काय जा ना अजून टाइम. त्याला घरी होतं तेव्हाच बोललो भावकर, ना ऐकला. नको ऐकलं तर ना ऐकला. चला आता साई प्रसाद रेस्टॉरंट प्युअर व्हेज. चला जा तुम्ही आतमध्ये जाऊन द्या ना ऑर्डर. जा मापशाना जा आज चाललाय पेंट्या. हा वानलं ना वान भलं भलं थकलं वानलं जा तुमची. तुम्हाला 100% बिंजोड राहा. कोण बिंजोड का राहिलो जा, मीच राहतो जा. जा राहिलो जा. हा मी नाही पालाचो मी नाही पालाचो अजिबात. मला झालाय. ए चल टोन घ्या चल पटकन. तर स्टार्टर मागवले, पनीर क्रिस्पी आलेले. सगळेजण भुकवलेले आहेत पके. नाही नाही तर पकाच भुकावला वाटते. कसं आहे टेस्ट? चांगली का? चांगली ना राहुल शेट? गुड सगळ्यांना अशी जाम भूक लागलेली आहे, कारण का 3 वाजल्यापासून सगळे उपाशी आहेत, काहीच खाल्लं नव्हतं. आणि आत्ता येऊन आम्ही थांबलो आहे या हॉटेलला. आणि आता इथं क्रिस्पी घेतले, अजून भरपूर काय येणार आहे वाटते. कर दिनू काही झाला? मोबाईल ठेव जरा. लोबी संपवला का सगळा? हे का सरल्यात बघ.
रावल्या तर असं घासलं तर किती दिवस भेटला नाही हे रे कावल्या. हां तर चला दुसरा आयटम येऊ दे आपला. पुढे पुढे ए बरी आहे पण चव चांगली आहे तेच चांगली आहे. पाहाला घेतो आमच्या रोट्या आणि व्हेज कोल्हापुरी. आता काय आहे आज गुरुवार आहे म्हणून आता सगळ्यांनीच चिकनवर जोर टाकली असती. आय एम ब्लॉगर. हाय हाय आय एम ब्लॉगर. कोण आहे कोण आहे अक्षयचा वर्ग आहे का. अरे बोऱ्या माझं जेवण आता झालेलं आहे बाकीच्यांचं पण आता होत आलाय. तर मस्त डाळ खिचडी कोल्हापुरी पापड मसाला पापड अजून काय रे पनीर क्रिस्पी आणि अजून काय काय मागवला तेवढाच. त्याच्या शेतीमध्ये 3-4 रोट्या गचकवल्यात. राहुल शेट पण आता बाई जाम थंडी आहे इकडं. हा घाट एरिया पडतो ना पूर्ण त्याच्यामुळं जाम अशी इथं थंडी पडते. आणि आत्ता पाऊस पडला तर पण एवढी थंडी आहे ना जाम थंडी आहे. मस्तपैकी जेवण झालेलं आहे आता. त्याचे शेट पण मस्त बघा आता मगाशी पांढरा शर्ट घातला होता फोटो काढायचा होता म्हणून पण काय ते पॉसिबल नाही झालं. शेटने परत ट्राय आपला शॉर्ट्स आणि टी शर्ट घातला. ही जिमला होता ना तो गो भय बायसेप बघ. हो शेट बायसेप बघ बायसेप. गाड्या भरत लागल्या रे इथं ते चांगले आहे. प्युअर व्हेज आहे मस्तपैकी अशी इथं टेस्ट आहे. आवडली आपल्याला टेस्ट. तर आम्ही पोचलो आता शिर्डी एअरपोर्टच्या इथे. तिथून नाही बोललं शिर्डी तरी 10 किलोमीटर असेल. अजून अर्धा पाऊण तास आम्हाला या एअरपोर्टपासून शिर्डीपर्यंत जायला होणार आहे. तर बघा हा पूर्ण एअरपोर्टचा एरिया आहे आणि रोड पण बघा किती मस्त असा रोड आहे. हा पूर्ण असं सामसूम पण रोड आहे. जास्त काही गाड्या इथनं धावत नाही असं वाटतंय. आणि टर्न पिन एकदम खतरनाक आहे तिथं. एक्सपिरियन्स एक वेगळाच एक्सपिरियन्स आहे या रोडचा. इकडे पाऊस पडला वाटतंय. हा अरे तिकडे पाऊस नाही इकडे पाऊस होता. हे काय पूर्ण ओला झालाय. तर आता आम्ही पोहोचलोय ते शिर्डीमध्ये. शिर्डीमध्ये आम्ही एंट्री केली आणि आता आम्ही बघतोय रूम. तर रूम राहुल वगैरे आधी आलं होते ते पुढे रूम घेतलं होतं. तर त्यांना बोलतो का मंदिराची इथं रूम बघा. तिकडेच आता बघतोय रूम. कुठे भेटला आपल्याला चांगला. संस्थांमध्ये जायचा भेटेल का संस्थांमध्ये आता या टायमाला. साई आश्रम भक्त निवास इकडंच आहे का रे. संस्थानामध्ये पहिला आम्ही जातोय तिकडे बघतोय भेटते का नाही. काय करतोय साई आश्रम भक्त निवास तिकडं होता बाबा. तिकडं पण हा बघ हा एक आहे का तिकडं. या आश्रमामध्ये आम्ही आपण नशीब पाडून आलो. रूम बघतोय साई संस्थानामध्ये. राहुल शेट्टी बोलतो इकडेच जाऊया आपण रूम वगैरे. पाहू शकता तुम्ही हा श्री साई भक्त निवास. तर चांगला टाकाडक आहे पॉश एरिया रे. कडक काम आहे. हा मस्त एकदम. बघू चला आता कसं काय. आता रूम बघायला चाललो आम्ही पहिलं कसं आहे कसं नाही. या भक्त निवासामध्ये एकदम स्वस्तामध्ये इथे आपल्याला रूम भेटतील. तर तुम्हाला भक्त निवास दाखवतो एकदम स्वस्तामध्ये इथे आपल्याला रूम भेटतील. कारण की पण तरी पण भेटतात काय बघू. कारण का आज गुरुवार आहे आणि गुरुवार असल्यामुळे सगळे रूम बुक पण झाले असतील. तू येतोय का चल ना. नाहीत का थांब आम्ही आलो रूम बघून. तर पाहू शकता किती क्लीन असा हा भक्त निवास आहे आणि खूप मोठा आहे. आणि 3 लोकांसाठी किती 900 रुपये. हे बघा 3 लोकांसाठी 900 विदाऊट AC 500 असं इथं कॉस्टिंग आहे. आणि बघा नीट आणि क्लीन किती असा हा साई भक्त निवास आहे. एक नंबर आहे. पण शेठ बोलतो की आपण पुढे जाऊन बघूया कारण की 3 बेड आहेत आणि 3 जणांना खाली. त्याच्यामुळे राहुल शेठ बोलतो का नको म्हणून. त्याच्यामुळे आम्ही ह्याच्या पलीकडे पण जे संस्थान आहे ते बघायला चाललोय. आपण आलो आता या दुसऱ्या संस्थानामध्ये. राहुल इन्क्वायरी करायला गेलाय
तिकडे पण आपल्याला रूम भेटत होते, पण ते नॉन AC रूम होते. 750मध्ये 6 बेड भेटत होते. बघू यांचा कसा विषय, AC घ्यायचे होते ना. तर साई संस्थानाचे जे आपण रूम बघायला गेलो होतो, तर दोन्ही ठिकाणचे रूम म्हणजे स्वस्तामध्ये भेटत होते, पण शेवटी ते संस्थानाचे होते. पण कसे असतील कसे नाही. तर दुसरा एक आपल्याला ऑफर भेटली की 700मध्ये तुम्हाला मी विदाऊट AC रूम बट 2 बेड आणि 2 एक्स्ट्रा गाद्या असे 6 लोकांच्या कॅपॅसिटीवाला तुम्हाला रूम देतो 700मध्ये. तर या बंगलोमध्ये आपल्याला तो रूम भेटलेला आहे आणि बाकीचे सगळेजण रूम बघायला गेले होते. सगळ्यांना आवडला रूम, मला पण आवडला. तुम्हाला रूम दाखवतो मी. आता बॅगा काढून घेतो आणि गाडी इथे पार्कला लावतो. त्याच्यानंतर मग जाऊन वरती तुम्हाला मी रूम दाखवतो कसं आहे कसं नाही. त्याच्यामध्ये चांगला भेटला आपल्याला रूम. आपण चाललो आता रूममध्ये, तुम्हाला दाखवतो मी कशा प्रकारे आपण हा रूम घेतलेला आहे. तर फर्स्ट फ्लोअरलाच आहे. राहुल शेठ बाथरूम बघतोय. आणि बघा 700मध्ये आम्हाला हा असा मस्तपैकी रूम भेटला. विदाऊट AC पण ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. 700मध्ये आपल्याला भेटला यार. 2 बेड आहेत आणि 2 गाद्या एक्स्ट्रा तो टाकून देणार आहे आपल्याला. झोप आलेली आहे आता खूप. बोलतो मला पहिला वॉशरूमला जाऊ, त्यानंतर बाकीचं काय ते बघू. कालवे शेठ नाही शेठ काय ही जात आहे जात. गो भाई अजून काय. हो दाखव पुढं ट्रॅव्हलिंग करून. ऐकू आहे ना म्हणजे पाणी बिणी पाय असेल तर कुणाला. हां आहे ना भाऊ, असेल ना, ऑप्शनला दिलं ना ते इथं. गुड मॉर्निंग सगळ्यांना. सगळेजण आता उठलेले आहेत आणि आता लागलेत त्या प्रत्येकाने नंबर लावलेत आंघोळीला. जे शेट पण इकडे बाजरी घेऊन इथं भरून राहिलाय. इकडे दिनेश शेट इकडं वाढ बघतोय. हो रावल्याचे आंघोळ झाले. डाकू मंगलसिंग घे याला घे. तर मित्रांनो सगळेजण आता उठलेले आहेत. मस्त बघ सकाळपासूनच आहे कसा पसारा आहे करून ठेवलाय. सकाळपासून बघतोय. प्रत्येक जण मस्त नंबर लावतोय. आता त्याच्या शेटची बारी आहे. नाही शेट आतमध्ये गेला. रावल्या शेटची आंघोळ झालेली आहे. मी पण आता पाणी तिकडे गरम करायला लावलाय. आता यांची आंघोळ झाल्याशिवाय मला काही तिथं पाणी तिथं काढता येणार नाही. अजून मस्करीत चालू आहे यांची. नुसती मस्ती रात्र झोपून नाही दिलंय. आणि आता पण त्याच आहे. चला पटापट चला दर्शन कालायला होते. कधी असून येतोय. अरे लवकर गेलो तर दर्शन होईल आपला. 9 पर्यंत झाला पाहिजे तिथं आपण. अरे देवा 9:30. कल्प्या जा अंगोल तू बा. वाजव एक जोरात. सर्वांची तयारी अशी झालेली आहे. सगळेजण आता पॅकअप करतायत. इथून जाऊन आम्ही जाणार आहेत दर्शनाला. दर्शन रागेत उभं राहायला लागेल कारण का आज CM येणार आहेत. त्याच्यामुळे खूप अशी गर्दी इथे होणार आहे आणि बंदोबस्त वगैरे खूप होणार आहे. त्याच्यामुळे आता आम्ही लवकर निघण्याचा प्रयत्न करतो कारण का लवकर दर्शन होईल तेवढं आमच्यासाठी चांगलं आहे. नाही कारण का माहिती का लवकर निघता येलो आपल्याला, नाही तर ट्रॅफिक लागलं ना वाट लागली मग. सगळं चला फॉलो आणि शेअर. चला आता निघतोय मंदिरामध्ये चाललो आम्ही. चला येते काय खिडकीला रे काय राहिलं नाही ना बाबा. काय बघतोय चेक कर इथं काय ना. चला ठीक आहे चला काय नाही. चला जरे कल्प्या माय पण टाक ना मागं. चहा घेऊ याला आम्हाला तलाप लागतं. तुला काय रे तुला नाही सवय, आम्हाला आहे ना सवय चहाची. मग तुम्ही पेला म्हणून बोलतो नका पिऊ. हुशार आहेत. हा तू कॉफी का तू काही घेशील, ग्रीन टी पण घेशील, सांगू नाही शकत तुझं. चला इथे घेऊया. आलो आम्ही एका रेस्टॉरंटला.
इथे नाश्ता करायला आलो. इथे गाडी पार्क केली आपण आणि पाहू शकता हा हॉटेल आहे आणि इथे आम्ही नाश्ता करणार आहे. ई चले नाश्ता करून घ्यायचा पटकन, टाइमपास नको तर. हॉटेल साई कृष्णा असं या हॉटेलचं नाव आहे. रोडच्या हायवेच्या बाजूलाच आहे ते. मी एक वेळा नाश्ता केला होता तर त्याच्यामुळे पोरांना बोललं चला इथंच घ्या, इथे बेस्ट नाश्ता आपल्याला असा भेटेल. चला शेट बसा. यमी यमी काऊ काऊ बपेलो बपेलो ग बपेलो. मी काऊ बोललो मी, तू बपेलो बोललाय ग. बस गप चल बस. नाही शेट यांना बिग बॉस मधनं ऑफर आली होती त्याच्यामुळे ते काऊला बपेलो बोलले त्याच्यामुळे ते कॅन्सल झाला. वाईट आपला जो टाका मारला. हे घ्या नाश्ता चला मागो काहीतरी. तर पॉश असा हा रेस्टॉरंट आहे. पाहू शकता बाहेर नॉन AC आतमध्ये AC आणि एकदम क्लीन असा हा आपल्याला हॉटेल बघायला भेटतोय. हे घ्या मागवा. आपला नाश्ता झालेला आहे आणि आपण आलो इथं पार्किंगला. असे प्रायव्हेट पार्किंग तुम्हाला दिसेल शिर्डीमध्ये. तर असं आजूबाजूला कुठेच तुम्ही पार्क नाही करू शकत. इथं पार्किंग आहे प्रायव्हेट खाली. तर 100 रुपये पार्किंगचे चार्ज आहे. पार्किंगचा चार्ज 100 रुपये आहे. तुम्हाला दाखवतो मी पार्किंग कशी आहे. अशी अंडरग्राउंड पार्किंग आहे हे बघा. ठीक आहे पण बाहेर पार्क अशा गाड्या करू नका कारण की काय रिस्क आहे. तर काय उद्या काय झालं तर काय करणार. त्यामुळे 100 रुपये गेलेला परवडतील बरोबर का नाही. बापरे पैसे जाऊ दे. हा टेन्शन नको टेन्शन नको. टेन्शन काय होतोय काय नाही या सगळं टेन्शन नको टेन्शन. चल इथे येशील कोपऱ्याला. तर मस्तपैकी आमचं दर्शन झालेलं आहे लवकर. आज असं वाटलं की एकदम फास्टमध्ये आमचं दर्शन झालं आहे आणि आम्ही लाडू वगैरे घेतले प्रसाद वगैरे आणि गाडीमध्ये लाडू वगैरे ठेवलेत प्रसादाचे. पण विषय काय झाला आतमध्ये मोबाईल अलाउड नसल्यामुळे आम्ही गाडीमध्येच मोबाईल ठेवला होता. तर आता परत जाऊन पोरांना फोटो वगैरे काढायचे म्हणून आम्ही परत रिटर्न बाहेरच चाललो आहे. एकतर CM साहेब येणार आहेत त्याच्यामुळे गर्दी खूप होणार आहे. काय पोलिसांचा बंदोबस्त वगैरे इथं दिसतो आपल्याला. तर लवकर फोटो काढून आम्ही लगेच निघणार आहेत. तर आपण आलो आहे या साईबाबाच्या मंदिराच्या बॅक साईडला. हा रोडपासून जवळच आहे हा मार्केट. आणि बघा आणि तुम्ही बघू शकता साईबाबांचे असे किती छायाचित्र. साईबाबांचे असे मोठे मोठे स्टॅच्यू तुम्हाला इथे बघायला भेटतील या बॅक साईडला. आणि हा पण बघा किती मोठा स्टॅच्यू आहे आणि याच्यातून असं पाणी वगैरे उदी वगैरे त्याचा हा असा एक तुम्हाला बाबांचा एक असा छायाचित्र तुम्हाला बघायला भेटेल. तर तेजस शेठ बोलतो मला व्हिडिओ काढा फोटो काढा. याने मला नको केला आहे मगाचपासून. काय फोटो काढू तसा नाही ना टेन्शन नीट व्यवस्थित. आणि इकडे बघू शकता तुम्ही या बॅक साईडला छोटासा गार्डन आहे. गार्डन वगैरे दिलं आहे आणि साफसफाई एवढी भारी आहे ना इथे. खूप क्लीन ही एरिया तुम्हाला दिसेल. त्याच्या चल तिकडे चल. आणि इथे पण बघा बाबांची पालखी नेत्यानाचं असं हे स्टॅच्यू तुम्हाला इथे बघायला भेटतील. आणि CM साहेब येणार आहेत त्याच्यामुळे फुल असा इथे बंदोबस्त चालू आहे. बघू शकता तुम्ही मिलिटरीवाले एकदम. आणि आमच्या पोरांची इकडे फोटोशूट चालू आहे. या काढा जरा फटाफट काढा टाइमपास नका. शिर्डीमध्ये साईबाबांचं दर्शन आपलं झालेलं आहे
आणि आता आम्ही चाललोय त्र्यंबकेश्वरला. तर राहुल शेठची पण इच्छा होती जायची. तेजस शेठ तर मागेच लागलाय, तुम्ही पैसे दिलेत मला माहित नाही, मी त्र्यंबकेश्वरला चला. मी शनी शिंगणापूर बोलवतो, त्र्यंबकेश्वरला तेजस शेठचा आम्हाला वाईट वाटला, बोला चला त्र्यंबकेश्वरला जाऊ. मग आता आम्ही पार्किंगमधनं गाडी काढली आणि आता आम्ही चाललोय थेट त्र्यंबकेश्वरला. 120 किलोमीटर आपल्याला इथून त्र्यंबकेश्वर आहे. तर CM यायच्यात आम्ही इथून निघतोय, कारण की CM आले. तर आम्ही गाडी टाकली ती आता समृद्धी महामार्गावरून आम्ही चालू त्र्यंबकेश्वरला. नाशिक मार्गे आम्ही निघणार आहेत. तर हा आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग. बघा पहिल्यांदाच मी पण चाललोय महामार्गावरना. तो फेरा रस्ता पण डायरेक्ट ठाकरेचा गाणं ना एखादा मस्त. मुंबई सिन्नर इगतपुरी. मोबाईल दे ना मागं, मी लावतो. नीट बघू कडपीट आहे का नाही इकडं पुढं. 84 किलोमीटर बघायचे दाखवा आता. फायनली आम्ही पोहोचलो आता त्र्यंबकेश्वर मध्ये आणि आम्ही लावतोय त्या पार्किंगला गाडी. त्या साईडला पार्किंग आहे तलावाच्या बाजूला. तर त्याच्यामुळे आम्ही इथे आता या पार्किंग मध्येच गाडी लावतोय, कारण का फुकटची रिस्क नको. उद्या काय विषय झाला तर कसा फुकटचं गाडीचं नुकसान होईल, दुसरं काय नाही. प्लस टोचनवाले आले तर ते उचलून नेतील. त्यापेक्षा आपली गाडी इथं पार्किंग लावून काय असतील ते आपण पे करू आणि इथून जाऊ आपण मंदिराकडे. तिथे जवळच आहे, 5 मिनिटाच्या डिस्टन्सवर मंदिर आहे. तिथे शूज वगैरे काढून मोबाईल आम्ही पाठीच ठेवू आणि मग इथून डायरेक्टली मंदिरामध्ये दर्शनाला जाऊ. कालपासून आम्ही आल्यापासून नुसता पावसाने धुडकूस घातला इकडं या साईडला. इकडे जास्त पाऊस पडत नाही, पण नुसता आल्यापासून बघतोय तर पाऊसच जाम पडतोय. आत्ता पण पाऊस पडून झालाय आणि आत्ता पण मिनिट चालूच आहे. सगळ्या चपली बिपली इथं बुटा बिटा ठेवल्यात आणि इकडनं चाललो आता मंदिराकडे आम्ही. तर जातो त्र्यंबकेश्वर मंदिराकडे आणि हा आहे तला आणि बोटिंग क्लब पण आहे त्र्यंबकेश्वरवाल्यांचा. कसला मोठा तला आहे बघा आपण. आणि इथे खूप छान. तुमच्या खूप दिवसापासून इच्छा होत्या. हा एकदम भारी वाटतंय, मन प्रसन्न झालं. राहुल शेठ ना झालाय का हे झालाय. हा ठीक आहे. याच्यावर काय कसं वाटतं. नंबर आहे त्र्यंबकेश्वर. कल्प्या जो जोका दुखतो ना काय. दिनेश शेट काय बिझी हो. शेट आहे. नजारा तुम्हाला दाखवतो. पूर्ण असं डोंगर वगैरे आणि त्याच्यातून जे निघणारे वॉटरफॉल हे बघा. आणि वरती असा ढग आलेले आणि हात तळा बघा. एक नंबर नजारा आहे. या त्र्यंबकेश्वर मधल्या तलावातील तुम्हाला मासे दाखवतो. कसले मोठे मोठे मासे आहेत आणि बघ पूर्ण कॉर्नरला आहेत, वरती दिसत आहेत. ब्रह्मगिरी काय आहे तिथे वैशिष्ट्य काय. ए आंघोळ धुवायचेत का कुणाला. धुवायत काय हो कातील मास काय बोलतो ना. काय नाही नाही पण तिकडे बघ पानकोंबडी बघ. पानकोंबडी घे. ती काय करू ती पानकोंबडी घेऊन. तिला काय मजा आहे त्याची. चला कपे चावल चल. अरे चल तुझा फोटो पहिला जाऊन याचा त्या नाही. बारीक आहेत खरं मास गय. मी आलो ना तेव्हा लय बारीक होत. अरे तिकडनं तो आउट साईड आहे. इकडनं येताना येत नाही. आउट साईड आहे हे बरे. इकडं बघ ते बोलतो इथं असेल अख्खीकडे सगळीकडे बघ. नाही नाही चटणी सोडलं. गायला घाल टाकत नाही ना. तर तेच बोललो आमच्या घरी पण गाई येत बोललो.
हे बघ काय खातात का, कंटाळले ते खाऊन खाऊन. हा तर आपण चाललो होतो मंदिराच्या इथे. इथून चालत आलो आपण, एक 5-10 मिनिटं चालत यायला लागतात. आपण जिथून पार्किंगला गाडी लावली तिथून, आणि आता मंदिर हा जवळच आहे. काय विषय, हे कुठं गेलं? कोण मागे आहेत आपल्या? एक पुढे एक मागे. तर आपण दर्शन पास नाही घेणार, आपण जनरल लाईनला लागणार आहेत. कारण की पास घ्यायची काही गरज नाही, कारण की सगळ्यांना खूप वेळ आहे. त्याच्यामुळे बाकीचे बोलतात आपण लाईनमध्ये राहू. तिकडे गेलं तर लाईनच लावावं लागणार आहे, इकडे गेलं तर लाईनच आहे. पण इथं थोडं लेट होईल. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. दर्शन रांगेसाठी लाईन बघा किती आहे दर्शनासाठी. खूप अशी मोठी रांग लागलेली आहे आणि खूप अशी गर्दी आपल्याला बघायला भेटते आज ते त्र्यंबकेश्वरमध्ये. ठीक आहे ना, लाईनीत राहता ना, लाईनीत राहता ना. हा पास घ्यायचा आहे. पास घ्यायचा येऊन फायदा काय? असे या दर्शनासाठी रांगा लागलेल्या आहेत आणि प्रत्येक रांगेमध्ये असे बॅरिगेट लागलेत. कारण की एक माणूस जाईल अशीच या बॅरिगेटमध्ये जागा आहे. आणि पाहू शकतो तुम्ही, एक माणूसच जाईल. आणि खाली पाऊस पडलाय ना, त्याच्यामुळे पूर्ण असं पाणी साचलंय. पाऊस आलाय आणि सगळेजण आता भिजतील. पानकोट आणलं नाही, पानकोट आता पाऊस आलेला आहे आणि सगळेजण आता भिजतील असं वाटतंय. कारण की पास घेतला तिथून डायरेक्ट आपल्याला आतमध्ये डायरेक्ट एंट्री असते. आणि विदाउट पासचे आपण लाईन लावले जनरलला, तर इथं काही सोयी सुविधा नाही आहेत. इथे पण टाकायला पाहिजे. आता आलो आम्ही या बॅरिगेटमधून आतमध्ये चढायला. हा एक ब्रिज आहे, इथून परत खाली आणि इथल्यानंतर आपण आतमध्ये जाणार. आतमध्ये सगळेजण एकत्र होतील, म्हणजे प्रायव्हेटवाले पण आणि जनरलवाले पण. पाऊस पण आला नशीब. पावसाच्या आधी आम्ही या इथून हा बॅरिगेट पार केलाय, नाहीतर वाटलं बरबाद होतो. बायला नीट ठेव. बोलके असा पालाला पाहिजे ना तुझा नंदी. हा कसा पालाला पाहिजे? असा पालाला पाहिजे ना, कुणाच्या हाताला नाही भेटलं पाहिजे. मार नाही तेवढा कमी करू त्यांचा. आपण आलोय आता आतमध्ये. आतमध्ये पण असे बॅरिगेट लावले. हे बघा, अशा लाईनीमध्ये जाण्यासाठी असे बॅरिगेट आहेत. आतमध्ये सोय चांगली आहे, कारण की पाऊस वगैरे आला तरी काही टेन्शन नाही. बाहेर थोडा भीती वाटत होती, पाऊस आला असता तर पूर्ण भिजलो असतो सगळेजण. आता थोडा पुढे आलोय आणि मेन मंदिराची जी एंट्री आहे ती आता इथून चालू होते. दाखवतो, पूर्ण अशा दगडामध्ये कोरलेला हा मंदिर आहे. आणि या मंदिराची रचना तुम्ही बघू शकता, पूर्ण अशा चिरामध्ये. आणि आतमध्ये हे बघा असे देवारे आणि अजून काय काय येते आतमध्ये. अजून तुम्हाला दाखवतो आतमध्ये काय काय. जेवढं मला दिसतं तेवढं तर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर पूर्ण असा चिऱ्याचा दगड या मंदिरासाठी वापरलेला आहे. खूप पुरातन काळातला हा मंदिर आहे. काय लाजतो ते एवढा हा. आणि आता इथून आम्ही जाणार आहेत पलीकडून पण एक लाईन आहे आणि ते थेट जाते आपल्या महादेवांच्या मंदिराकडे. इथूनच गेट पासवाले 200 रुपये देऊन गेट पास घेतात प्रायव्हेटली. त्यांची ही इथून लाईन असते आणि ही जनरलवाल्यांची लाईन आहे.
बघा आता आपण या मंदिराच्या पलीकडून आपल्याला जायचं आहे. इथून एक आतमधून रोड आहे, इथून आपल्याला जाऊन आपण पलीकडच्या साईडला मंदिरामध्ये जातो. आणि हा त्रिशूल पण बघा, हा आहे मंदिराचा पटांगण. आणि आपण आता आतमध्ये जातोय. तर बाहेरच बघू शकता तुम्ही देवादेवतांचे कसे असे छायाचित्र कोरलेले आहेत तिथे. पूर्ण हा दगडाचा चिराचा आहे. आणि आता आम्ही चाललो आतमध्ये. दरे रावल्या इथून फक्त वरती हात कर, वरती हात कर. मोबाईल अलाउड नाही आहे, तरी पण जेवढे शॉट्स घेता येईल तेवढा मी घेतोय. पोचलं आता पूर्ण प्रॉपर मंदिरामध्ये. त्या मंदिराच्या आतमधला दाखवतो. पूर्ण असं पॅक. आणि ही कोरीव काम बघा, हा पूर्ण हा चिरामधला आहे आणि पूर्ण असा कोरीव काम केलेला आहे इथे. आणि पूर्ण असा म्हणजे झुंबर वगैरे आणि देवाची त्या आतमध्ये पूजा चालू आहे गाभाऱ्यामध्ये. प्रकारे त्र्यंबकेश्वराचं श्री शिवलिंगाचं दर्शन आपलं झालेलं आहे. आणि आता आपण निघतोय ते परतीच्या प्रवासाला. राहुल वगैरे आलाय, दिनेश आलाय, तेजस येतोय, कल्प्या आणि नाही हे दोघे राहिले. चला मग भेटू आपण आता पुढच्या व्लॉगमध्ये. हा व्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.